दरवर्षी म्युच्युअल फंडमधनं 25-30% रिटर्नची अपेक्षा करताय, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मला जर विचाराल तर जर इन्व्हेस्टमेंटचा होरायझन 10 ते 12 वर्षाचा असेल तर म्युच्युअल फंडमधनं आपण 15 ते 17% रिटर्न अपेक्षा केली पाहिजे. चला तुम्हाला मी मागचा एक चार्ट दाखवतो. आत्ता स्क्रीनवरती जो तुम्ही चार्ट बघताय हा निफ्टीचा इयरली चार्ट आहे. म्हणजे यातली एक कॅन्डल ही एका वर्षाची कॅन्डल आहे. 2001 मध्ये निफ्टीचा भाव 1000 आणि 2008 मध्ये तोच निफ्टी 6200, म्हणजे सलग 6 वर्ष तेजी. आणि ह्या 6 वर्षांमध्ये निफ्टीने जनरेट केला 35% CAGR रिटर्न आणि ह्या 6 वर्षांमध्ये म्युच्युअल फंड्सने केला 42% CAGR रिटर्न. पण त्याच्यानंतरचा जर आपण चार्ट बघितला तर 2009 ते 2013 ह्या पुढच्या 6 वर्षांमध्ये ना निफ्टी वाढला ना म्युच्युअल फंड वाढले. कारण 2008च्या टॉपच्या वरती मार्केट कधी गेलंच नाही पुढचे 6 वर्ष. मग 2009 ते 2013 ह्या पिरियडला म्हणतात साईडवाईज झोन, जो अजून आपण बघितलेलाच नाही आहे. म्हणून म्हणतो मित्रांनो की दरवर्षी 25-30% रिटर्न अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. तुम्हाला जर म्युच्युअल फंडमधनं 15 ते 17% जरी रिटर्न मिळाला तरी आपण खुश व्हायला पाहिजे. कारण का तर एवढा रिटर्न दुसरा कुठल्याही असेट क्लासमध्ये मिळत नाही. पण ही इन्व्हेस्टमेंट करताना जर आपण एखाद्या नॉलेजेबल माणसाकडनं किंवा ज्याला शेअर मार्केटचं नॉलेज आहे अशा व्यक्तीकडनं जर ही गुंतवणूक केली तर या साईडवाईज झोनमधनं सुद्धा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज करून आपल्याला रिटर्न वाढवता येतो. बघा, विचार करा.